नमस्कार मित्रांनो, विचार तरंग या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. वि स खांडेकर म्हणतात, कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग. माणसाच्या सुखदुःखाशी काही एक संबंध नसलेली एक दैवी अंधशक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. आणि ही शक्ती, माणसाला माणसाशी जोडणारी शक्ती ज्या वेळेला आपल्याला आपलंसं करत असते, त्यावेळेला समाजात वावरताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कोणत्याही मायमाऊलीला जर हळदी कुंकवाला बोलवलं तर ती सहज अशी उठते आणि जाते असं कधीच होत नाही. तर ती स्वतःला आवरते, स्वतःला सावरते, छानशी साडी नेसते, अगदी ठेवणीतली पैठणी सुद्धा नेसून जाते आणि छानपैकी मेकअप करून चार बायकांच्या सोबत ती अशा रस्त्यानं चालल्यानंतर असंच एखादं बाळ असतं, ते मातीमध्ये खेळत असतं आणि त्याच्या लक्षात येतं की आई आपली कुठं तर निघालेली आहे. तिच्या अंगावरती चांगली साडी आहे, चेहऱ्यावरती चांगला मेकअप आहे, गळ्यामध्ये चांगलं सोनं आहे, म्हणजे निश्चितपणानं ती कुठंतरी चांगल्या ठिकाणी निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल. म्हणून ती पोरगं पळत येतं ना आपल्या आईला बिलगतं, म्हणतं मम्मी मीही येणार, मम्मी मीही येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या, 10,000च्या, 2,000च्या, 100च्या, 150च्या, 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं, पैठणीचं भान नसतं. तिला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे म्हणून कोणी झिडकार नाही. म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवते. अगदी त्याच पद्धतीनं समाजामध्ये आपल्याला मान, मर्यादा, प्रतिष्ठा नाही मिळाली तरी चालेल, पण किमान तो वाया गेला आहे असं कोणी आपल्याला म्हणू नये. म्हणून आपल्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवून घ्यायचा असेल तर देवालयाबरोबर आपल्याला ग्रंथालयामध्येही जावं लागेल. आणि निश्चितपणाने आजचे गावागावातील ग्रंथालये समृद्ध आहेत. थोडा वेळ काढूया आणि तिथली पुस्तकं डोळ्याखाली घालूया, आपलं आयुष्य समृद्ध करूया. धन्यवाद.